नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। 25 जून रोजी पुण्यात येणाऱ्या ज्ञानोबा तुकोबांच्या पालखीची तयारी अंतिम टप्प्यात। नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी नदीत सोडणे थांबवावे, पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित चर्चासत्रात पर्यावरण अभ्यासकांचं मत। भांडारकर रस्त्यावरील IIPMच्या टेरेसवरील अनधिकृत उभारलेल्या शेडवर महापालिकेच्या वतीने कारवाई। शहरातील मध्यवस्तीतील जुन्या मिळकतींचे एकत्रीकरण आवश्यक आहे, शहरातील नगर नियोजन तज्ज्ञांची मागणी। आणि विश्वनिर्मिती समजावून घेण्यासाठी LHS उपग्रहाची मदत होणार, शास्त्रज्ञ आशुतोष कोतवाल यांचं मत। 25 जूनला पुण्यात येणाऱ्या ज्ञानोबा तुकोबांच्या पालखीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। ज्ञानोबा माऊली आणि तुकोबारायांच्या जयघोषात देहूतून तुकोबारायांची पालखी निघाली, तर 23 जून रोजी आळंदीतून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे। भंडारा डोंगर खुल्ला आहे, ज्येष्ठांमधले तरुण आभाळ उत्साहाने तुकोबारायांच्या पालखीबरोबर निघाले आहेत। सोबत पाऊस आहेच, विठ्ठल भक्तीची आस साऱ्यांनाच लागली आहे। संपूर्ण नगरी ज्ञानोबा तुकोबारांच्या गजरात दुमदुमून निघत आहे। पालखीचा प्रवास सुरू झाल्यावर पालख्या विश्रांतीसाठी ठिकठिकाणी थांबत असतात। त्यातच देहूची तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातील नानापेठेतील निवडुंग्या विठोबा येथे विसाव्याला 25 जूनला थांबणार आहे। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर साधारणतः 850 वर्षापूर्वींचे असून या मंदिराचा जीर्णोद्धार 1968 रोजी नटराज टॉकीजचे मालक अशोक शिंदे, बसप्पा शिंदे, मतप्पा शिंदे, यमनप्पा शिंदे या चौघा भावांकडून करण्यात आला। ज्या वेळेस पालख्यांना सुरुवात झाली त्या वेळेपासून म्हणजेच 326 वर्षांपासून या मंदिरात तुकोबारायांची पालखी विश्रांतीसाठी येत आहे। या पालखी सोबत येणाऱ्या सर्व वारकऱ्यांची सोय देणगीदार आणि संस्थेच्या वतीने केली जाते। या वर्षीच्या पालखीसाठी हे मंदिर संपूर्णतः सज्ज झाले असून या मंदिरात आकर्षक रोषणाई आणि रंगरंगोटी करण्यात आली आहे। महानगरपालिकेच्या वतीने मंडप, स्टेज, औषध फवारणी, साफसफाई, पोलिसांच्या वतीने सुरक्षा व्यवस्थेचे चोख बंदोबस्त करण्यात आले आहेत, अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक आनंद पाध्ये यांनी दिली। मी आनंद श्रीकृष्ण पाध्ये, निवडुंगा विठोबा देवस्थान संस्थान व्यवस्थापक। संत तुकाराम महाराज यांची पालखी शनिवार दिनांक 25/6/2011 रोजी रात्री 8 वाजता येथे आपल्या मंदिरामध्ये मुक्कामी। त्यावेळेला चौकामध्ये विश्वस्त मंडळातर्फे फटाक्यांची आतषबाजी केलेली असते। मंदिराच्या गेट समोर पालखी आली की तिची पूजा वगैरे करून पालखी आत घेतली जाते, स्टेजवर ठेवली जाते। त्याच्यानंतर आरती वगैरे होऊन वारकरी मुक्कामी विश्रांतीसाठी थांबतात। तिथं त्यांना अन्नदान केलं जातं। अन्नदानासाठी देणगीदाते दिलेले असतात, त्यांच्या मार्फत अन्नदान चालू असतं। पालखी रविवार संपूर्ण दिवस रात्र मुक्कामी इथंच आहे आणि सोमवारी पहाटे 6 वाजता ती पुढील मुक्कामासाठी प्रयाण करणार। ज्ञानेश्वर माऊलींची पालखी 23 जून रोजी पंढरपूरकडे रवाना होणार असून या पालखीचा मुक्काम शहरातील भवानी पेठ येथील पालखी विठोबा मंदिरात 25 जूनला होणार आहे। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर 200 वर्षापूर्वीचे असून या मंदिराचा जीर्णोद्धार 1978 रोजी हबप देगलूरकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आला। ही पालखी आल्यावर 26 जून रोजी सकाळी पालखी आणि मंदिराची पूजा पालखीच्या व्यवस्थापकांकडून करण्यात येणार असून 27 जून रोजी या पालखीचे प्रस्थान होणार आहे। त्या दिवशी पहाटे मंदिराच्या व्यवस्थापकांकडून या पालखीची पूजा करण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिराचे प्रमुख विश्वस्त वसंत कोंढरे यांनी दिली। या मंदिरात वारकऱ्यांना राहण्याची सोय नसून मंदिर परिसरात इच्छुकांनी आणि महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणी राहण्याची सोय आणि जेवणाची सोय करण्यात येते। या मंदिरात 100 ते 150 वारकऱ्यांची सोय केली जाणार आहे, असे कोंढरे यांनी यावेळी सांगितले। काही अघटित घडू नये म्हणून या मंदिरात 6 CCTV कॅमेऱ्यांची सोयही करण्यात आली असून महानगरपालिकेच्या वतीने मंडप आणि आरोग्याच्या दृष्टीने औषध फवारणी आणि साफसफाई ही कामे करण्यात आली आहेत। शहरातील पासोड्या विठोबा मंदिरात 25 जून रोजी दोन्ही पालख्या येणार असून या मंदिराच्या वतीने पालखीची पूजा करण्यात येते। यात हार, नारळ आणि देणगीही देण्यात येते।
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर 400 ते 450 वर्षापूर्वीचे असून या मंदिराचा जीर्णोद्धार 1927 साली हरिभाऊ वात्सल यांनी केला. त्यांच्या 3 पिढ्यापासून या मंदिराची देखभाल केली जाते. या मंदिराची आख्यायिका म्हणजे तुकाराम महाराजांच्या कीर्तनासाठी छत्रपती शिवाजी महाराज आले असताना त्यांना मोगल सैनिकांनी वेढा घातला, परंतु श्री विठ्ठल कृपेने सर्व भक्त शिवाजी महाराजांच्या सारखेच दिसू लागले आणि खरे शिवाजी महाराज सही सलामत सुटले, अशी आख्यायिका सांगितली जाते. नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी नदीत सोडणे थांबवावे, असं मत पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित चर्चासत्रात पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केले. हे चर्चासत्र पुणे श्रमिक पत्रकार संघ, सृष्टी एन्व्हायरमेंट अकॅडमी, जलबिरादरी, इंडियन एन्व्हायरमेंट असोसिएशन, हरित मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने नदी धोरणामध्ये प्रदूषण रोखणारी उपाययोजना या विषयावर आयोजित करण्यात आले. यावेळी जलबिरादरीचे राज्य संघटक सुनील जोशी, पर्यावरण आणि नदी अभ्यासक अनुपम सराफ, प्राध्यापक डॉक्टर ए.डी. पटवर्धन, विजय परांजपे, पत्रकार उमेश घोंगडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पी.के. मिराशे आदींनी आपले विचार मांडले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका मांडताना विभागीय अधिकारी पी.के. मिराशे म्हणाले, नदीचा प्रवाह आवश्यक तितकाच राहिला तरच नदीचे आरोग्य टिकेल. तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते नदीपात्रात सोडावे. मात्र सांडपाण्यावर प्रक्रिया आणि मैला शुद्धीकरण प्रकल्पासाठी आवश्यक तेवढी वीज उपलब्ध होत नसल्याने बहुतेक प्रकल्प अडचणीत येत आहेत. त्यामुळे नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी या प्रकल्पांना कमी दराने वीज पुरवावी. आम्ही दूषित पाणी प्रक्रिया न करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करतो, असे स्पष्टीकरणही मिराशे यांनी यावेळी केले असता स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी तरीही नद्या इतक्या प्रदूषित का दिसतात, असा प्रतिप्रश्न विचारला. यावर त्यांनी तुम्ही आम्हाला दूषित पाणी थेट नदीपात्रात सोडणारे कारखाने दाखवून द्या, यावर कारवाई करू, असेही सांगितले. यावेळी अनिल पाटील म्हणाले, सध्या भीमा खोऱ्यातील पाणी प्रदूषित होत असून हे रोखण्यासाठी गंगा नदी शुद्धीकरणाच्या धर्तीवर येथे भीमा खोरे प्राधिकरण स्थापन करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. दत्ता देशकर म्हणाले, पुण्यात गरजेपेक्षा अधिक पाण्याचा वापर होत असल्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. यामुळे गरजेपुरतेच पाणी वापरणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे केंद्रीभूत मैला शुद्धीकरण प्रकल्पांपेक्षा सोसायट्या आणि कॉलनीमध्ये सांडपाणी शुद्धीकरण केले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. भांडारकर रस्त्यावर असणाऱ्या आयआयपीएमच्या टेरेसवरील अनधिकृत उभारलेल्या शेडवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. भांडारकर रस्त्यावरील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट संस्थेने पार्किंग आणि टेरेसवर बेकायदेशीर उभारलेल्या शेडवर महापालिकेच्या वतीने कारवाई करून 2000 चौरस फुटांचे अतिक्रमण काढण्यात आले. भारतीय विद्यार्थी सेना, युवक काँग्रेससह अन्य संघटनांनी या विरोधात महापालिकेकडे तक्रार केली होती. काही महिन्यांपूर्वी आयआयपीएम संस्थेने तामिळनाडूतील एका विद्यापीठाची खोटी पदवी देऊन विद्यार्थ्यांची फसवणूक केली होती. या विरोधात भारतीय विद्यार्थी सेनेसह अन्य संघटनांनी जोरदार आंदोलन केले होते. विधानसभेत यावर तारांकित प्रश्नही विचारले गेले. यामुळे तंत्रशिक्षण विभागाने आयआयपीएमचे प्रवेश बंद करण्याचे आदेश दिले होते. संस्थेने बेकायदेशीररित्या पार्किंगमध्ये गेमिंग झोन सुरू केले होते. यासाठी महापालिकेची परवानगी घेतली नसल्याचे निदर्शनास येताच विद्यार्थी सेनेचे शहर संघटक नितीन भुजबळ आणि युवक काँग्रेसचे निलेश बोराटे यांनी महापालिकेकडे तक्रार केली होती. यानुसार सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत अतिक्रमण विभागाने कारवाई करून गेमिंग झोन आणि उपाहारगृहाचे बेकायदेशीर असे 2000 चौरस फुटांचे शेड काढून टाकण्यात आले. शहराच्या मध्यवस्तीतील जुन्या मिळकतींचे एकत्रीकरण आवश्यक आहे, अशी मागणी शहरातील नगर नियोजन तज्ञांनी केली. शहरातील गावठाण आणि पेठातील जुन्या मिळकती विकसनाचे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. या जुन्या मिळकती एकत्र करून नियोजनबद्ध बांधकाम करण्यासाठी एकत्रीकरण आवश्यक आहे. पण नियमाच्या चौकटीत काम करण्याची सवय असल्याने शासनाचा हस्तक्षेप नको, त्यापेक्षा मिळकतदार, भाडेकरू आणि बांधकाम व्यावसायिक यांनी एकत्रित येऊन विकास करावा,
असावा, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी शासनानं आणि महापालिकेने प्रोत्साहनपर वाढीव FSI द्यावा, असं मत विकास भंडारी यांनी व्यक्त केलं. गावठाणातील बांधकाम नियमावलीची फेरआखणी या विषयावरील चर्चासत्र नुकतंच आयोजित करण्यात आले. त्यामध्ये भाडेकरून विषयक धोरण, वाड्यांचे एकत्रीकरण तसेच FSI लाभाची 2018 ते 2020 अशी निश्चित कालमर्यादा ठरवणे आणि जुन्या मिळकतीचा पुनर्विकास करण्यासाठी प्रोत्साहनपर सवलती देण्यात याव्यात, या सर्व धोरणात्मक बाबींचा समावेश 1987च्या विकास आराखड्यात करण्यात यावा, असा प्रस्ताव तज्ज्ञ समिती लवकरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सादर करणार आहे, अशी माहिती अखिल काँग्रेस समितीचे सदस्य गोपाल तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एका पेठेचा सूक्ष्म विकास आराखडा तयार केला आहे. त्या मॉडेलनुसार मध्यवर्ती शहरातील गावठाणचा विकास करावा, असं मत प्राध्यापक प्रताप रावळ यांनी यावेळी व्यक्त केलं. विश्वनिर्मिती समजावून घेण्यासाठी LHS उपग्रहाची मदत होणार आहे, असं मत शास्त्रज्ञ आशुतोष कोतवाल यांनी व्यक्त केले. लार्ज हाड्रॉन कोलायडर LHC या उपग्रहाद्वारे आकाशगंगेतील अतिसूक्ष्म आणि अतिविशाल व्याप्ती असणाऱ्या घटकांची माहिती घेण्यात येत असून विश्वनिर्मितीची प्रक्रिया समजून घेण्यास त्याची मदत होईल, असं मत कोतवाल यांनी यावेळी व्यक्त केलं. ग्लोबल इंडियन सायंटिस्ट अँड टेक्नोक्रॅट्स GISI फोरम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ प्राध्यापक कोतवाल यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं. प्राध्यापक गोविंद स्वरूप हे अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर, प्राध्यापक वसंत वाघ, प्राध्यापक विनायक शुक्ल यावेळी उपस्थित होते. इटली स्वित्झर्लंडच्या सीमेवर उभारण्यात आलेल्या LHC या उपग्रहाद्वारे विश्वनिर्मितीची प्रक्रिया समजून घेण्यात येत आहे, याविषयीचे विवेचन प्राध्यापक कोतवाल यांनी आपल्या व्याख्यानात केलं. आकाशगंगेतील अतिसूक्ष्म आणि अतिविशाल घटकांच्या हालचालींचे समीकरण समजून घेण्यासाठी गृहीतके मांडण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी 10 वर्षांपासून अनेक शास्त्रज्ञ दिवसरात्र राबत असून या प्रकल्पात भारतीय शास्त्रज्ञांचे योगदान मोठे असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. पुणे शहर जिल्हा काँग्रेस समितीची निवड झाल्याचे समितीच्या शहराध्यक्षा डॉक्टर स्नेहल पाडळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उपाध्यक्षपदी वसुधाताई लोखंडे, लताताई पवार, हुसेन बी शेख, उषाताई गलांडे, दुर्गाताई पटेल यांच्यासह 12 महिला कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीस पदासाठी शलाकाताई पाटील, सविता नाईक, निलिमा काळे यांच्यासह 7 महिलांची निवड करण्यात आली आहे. या निवडी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा कमलताई व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या, अशी माहिती डॉक्टर स्नेहल पाडळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. चिटणीस पदासाठी सुमनताई इंगवले, रुक्मिणी देठे यांच्यासह 11 महिलांची, तर शहरातील विविध ठिकाणच्या ब्लॉक अध्यक्षपदी संगीता कचरे, लीना खंडाळे, सीमा देवकर, बेबी मुजावर, कोशिजिना डिसोजा आणि संगीता फाळके आदी महिलांची निवड करण्यात आली आहे. धर्मग्रंथातील शिकवण तरुणांपर्यंत पोहोचली पाहिजे, असं मत ज्येष्ठ साहित्यिक अनंत मनोहर यांनी व्यक्त केले. वैयक्तिक आणि राजकीय स्वार्थासाठी आज धर्माचा गोंधळ मांडला जात आहे. या गोंधळात देव हरवत आहे, अशी खंत व्यक्त करत धर्मकारण आणि राजकारणाचा संगम घडवण्यासाठी विविध धर्मग्रंथांमधील शिकवण तरुणांपर्यंत पोहोचली पाहिजे, असं मत ज्येष्ठ साहित्यिक अनंत मनोहर यांनी व्यक्त केलं. कॉन्टिनेंटल प्रकाशनच्या वतीने राजेंद्र देशपांडे लिखित वृकोदर या ग्रंथाचे प्रकाशन अनंत मनोहर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वामी माधवानंद, प्रकाशिका देवयानी अभ्यंकर, शमा देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. रामायण आणि महाभारत या धर्मग्रंथातील शिकवण आजही दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडते, परंतु बदलत्या काळाच्या ओघात यामधील पात्र आणि त्यांचे महान कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी साहित्यिकांनी पुढाकार घेतला पाहिजे, असेही मनोहर यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलताना स्वामी माधवानंद म्हणाले, रामायणापेक्षा महाभारत हे सर्वसामान्यांच्या भावनांशी अधिक जवळ जाणारे आहे. यातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तीही जगाला अजूनही अपरिचितच आहेत. इतर पात्रे आणि त्यांच्या कार्याचा सखोल अभ्यास करून त्यांना जगासमोर आणण्याची गरज आहे, असेही स्वामी माधवानंद यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र देशपांडे यांनी केले, तर शमा देशपांडे यांनी आभार मानले.